बरेच ज्योतिषी सांगतात की खरमासात कोणतीही शुभकामे करू नयेत. पण खरमास का पाळला जातो आणि का पाळला जात नाही, यामागचं कारण काय आहे? आज मी तुम्हाला याची पार्श्वकथा सांगणार आहे. जेव्हा सूर्यनारायण धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतात, तेव्हाच खरमास सुरू होतो. या काळात कोणतीही शुभकार्य केली जात नाहीत. यामागे एक कथा अशी आहे की सूर्यनारायण आपल्या 7 घोड्यांसह रथातून संपूर्ण विश्वाचा प्रवास करत असतात. त्यांना कुठेही थांबण्याची परवानगी नव्हती. सतत प्रवास करत असताना सूर्यनारायणांनी पाहिलं की त्यांचे घोडे खूप थकले आहेत आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे. म्हणून करुणेने त्यांनी रथ नदीकिनारी नेला, जिथे घोडे पाणी पिऊ शकतील, तहान भागवू शकतील आणि थोडी विश्रांती घेऊ शकतील. पण लगेचच त्यांना जाणवलं की जर तेथे थांबलो तर पृथ्वीची गती थांबेल आणि सृष्टीत अडचणी निर्माण होतील. तेव्हा त्यांना तिथे 2 खर म्हणजे गाढव दिसले. संस्कृतमध्ये खर म्हणजे गाढव. त्यांनी त्या 2 गाढवांना रथाला जोडलं आणि प्रवास पुन्हा सुरू केला. यामुळे घोड्यांना विश्रांती मिळाली, पण गाढवांमुळे रथाचा वेग खूप कमी झाला. या कमी वेगामुळे सूर्यनारायणांना 1 महिन्याचा प्रवास पूर्ण करायला वेळ लागतो. नंतर पुन्हा घोडे जोडले जातात आणि प्रवास पूर्ववत सुरू होतो. या संपूर्ण प्रक्रियेलाच खरमास म्हणजेच पौष मास म्हटलं जातं. म्हणूनच खरमासाच्या काळात लग्न, साखरपुडा, नवीन व्यवसायाची सुरुवात, नवीन वाहन किंवा घर खरेदी यांसारखी कोणतीही शुभकामे केली जात नाहीत. या एका महिन्यात कोणतेही मांगलिक कार्य टाळले जाते. सध्या हा खरमास 16 डिसेंबरपासून सुरू झाला असून 14 जानेवारीपर्यंत राहणार आहे. सूर्यनारायण जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजेच मकर संक्रांतीला, तेव्हा पुन्हा सर्व शुभकार्यांना सुरुवात होते. तर या एका महिन्यात आपण काय करायला हवं? या काळात सूर्यनारायणांची उपासना करावी, श्रीहरी विष्णूंचं पूजन करावं, दररोज सूर्यनारायणांची आराधना करावी, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. शक्य असल्यास वेळ मिळेल तेव्हा श्री विष्णू, नारायण किंवा श्रीकृष्णाच्या मंदिराला भेट द्यावी. राधे राधे. नमस्कार.